बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी काल मध्यरात्रीपासून संपाची हाक पुकारले। मी खरं तर वडाळा या ठिकाणी आहे आणि आपण बघतो की वडाळा डेपोतून सकाळपासूनच कोणत्याही गाड्या आहेत त्या बाहेर पडलेल्या नाहीत। हे सर्व कर्मचारी बस डेपोच्या बाहेर येतात ही दृश्य बघतोय। या ठिकाणी आपल्यासोबत कर्मचारी देखील आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय, त्यांनी हा संपात का सहभाग घेतला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कर्मचारी आपल्यासोबत आहेत। दादा, काय नेमकं म्हणणं काय, संप का तुम्ही पुकारला आहे? संप आम्ही यासाठी केला की आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या। आमच्या मागण्या काय आहेत की आमचा पगार वाढ झाला पाहिजे। आम्ही वेटलीच कामगार आहेत, वेटलीच आमचा पगार वाढ झाला पाहिजे। 16-17 हजारने पोट भरत नाही। अरे गावाखेड्यातनं आलेली मुलं ती सगळी गावाखेड्यात मराठी मुलं आहेत, ह्यांचं काय इथे 8,000 9,000 10,000 भाडं भरायचं आणि बाकी काय उरतं मला सांगा ना। कोणाचं पोट भरत 16-17 हजारने मला सांगावं। आमचा पगार जरी केला पाहिजे, वाढ केली पाहिजे पगारामध्ये, आणि प्लस आमच्या सुखसुविधा म्हणजे CL PL ज्या आहेत सुट्ट्या त्या आम्हाला पूर्ण केल्या पाहिजे आणि आम्हाला परमनंट करून घेतलं पाहिजे। हा त्यासाठी चालला। आमच्या वरिष्ठ जे आहेत, वरिष्ठ कामगार आमचे, त्या लोकांच्यावरून काही मागण्या आहेत ते पण पूर्ण झाल्या पाहिजेत। आमच्याही नाही, त्यांच्याही प्लस पूर्ण झाल्या पाहिजेत। कारण की आम्हाला खूप त्रास होते। आमची पिळवणूक एवढी होते की सांगायला नको। ओट्या करतात, ओट्याही काढून घेतल्या। 16 तास म्हणजे 8 तास स्वतःची ड्युटी, 8 तास स्वतःची ड्युटी आणि प्लस 8 तास ओव्हर टाईम करायचे। त्याच्याने काय मानसिक त्रास होतो शरीराला आणि आम्हालाच माहिती आहे। आम्ही काय करायचं अशा वेळेला, कुणाकडे जायचं आम्ही? जर आमची सरकार मागण्या पूर्ण करूच शकत नाही मग काय करायचं आम्ही? किती वर्षापासून दुसरं काम? आता मी 2021 पासून कामाला आहे। आता 5 वर्ष झाले। तरी आता माझा पगार 25,000 रुपये आणि घराचं आता बघितलं तर तुम्ही बघा, चाळीमध्ये 6-7 हजार रुपये भाडं झालं आहे आणि बाहेर जर राहायचं म्हणलं तर तिकडे 9-10-15 असं भाडं आहे। तर मग आता आम्ही 25,000मध्ये आम्ही शिल्लक काय ठेवायचं? उद्या पोरांना काय शिकवणार आम्ही? हेच आमची मागणी आहे की आम्हाला पगार वाढवून द्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला BSTमध्ये सांभाळून घेण्यात यावं। मग आता तुमची काय भूमिका असणार आहे? असाच संप ठेवणार आहे काय? आम्ही गाडी करायला आत्ता पण तयार, पण आमच्या मागण्या तर पूर्ण केल्या पाहिजेत ना। गाडी काढायला आम्ही कुठे नाही म्हणतायत, आमच्या मागण्या पूर्ण करायला आम्ही गाडी काढतो। आम्हाला आश्वासन नको, काय तो निर्णय लगेच पाहिजे। आम्हाला आश्वासन देता कामा नये। आम्हाला आश्वासन नको, आम्हाला प्रॉपर हे दिलं पाहिजे। तर आम्ही म्हणजे आत्ता म्हणलं तर इथून जेवढे आहेत तेवढे टोटली सगळी पोरं जाऊन गाड्या काढणार, पण आम्हाला आश्वासन नको। आम्हाला ह्याच्या प्रॉपर हे दिलं पाहिजे, त्यामुळे आम्ही बरोबर। आपण बघतोय की कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, जो वेतन आहे ते वेतनात वाढ करावी, याशिवाय ग्रॅच्युटी असेल किंवा इतर ज्या मागण्या आहेत, याशिवाय कंत्राट पद्धतीने जे कामगार आहेत त्यांना देखील बेस्टमध्ये समाविष्ट करावा, अशा विविध मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत आणि या मागण्या कधी पूर्ण होतात? आश्वासन नको आहे तर ते करून दाखवायला पाहिजे, अशी भूमिका या सर्व कर्मचाऱ्यांची आहे। आणि आपण बघतोय की बेस्ट हा देखील मुंबई लोकल जशी मुंबईकरांची एक लाईफलाईन मानली जाते तशी बेस्ट देखील एक लाईफलाईन आहे आणि सकाळपासूनच बेस्ट सेवा ही थोडी खंडित आहेत। मुंबईकरांचे देखील हाल होत आहेत, त्यामुळे आता याकडे प्रशासन कशा पद्धतीने पाहत आहे हे देखील पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई।